अलिबाग तालुक्यातील नागाव बीच येथे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय। रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून नारळ फोडीच्या थरारासोबत कोकणातील पारंपरिक खेळाची रंगत अनुभवायला मिळणार आहे। या स्पर्धेचे आयोजन 21 ऑगस्ट 2026 रोजी श्री सोमेश्वर मंदिर क्रीडांगण नागाव बीच अलिबाग येथे करण्यात आले आहे। स्पर्धेत दुपारी 2 वाजता गडगडी नारळ फोडी तर संध्याकाळी 6 वाजता हातावरची नारळ फोडी स्पर्धा होणार आहे। सर, यावर्षी देखील सालाबादप्रमाणे नारळ फोडीची स्पर्धा आहे आणि नारळ फोडीची स्पर्धेची आतुरतेने कोकणातील जे स्पर्धक आहेत ते वाट पाहत असतात। एक पर्वणी असते, कशा पद्धतीचं यावर्षीचं आयोजन आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ही स्पर्धा मी आणि माझा मित्र पुरस्कृत करतो आणि यावर्षी तर मी रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे, त्यामुळे आमच्या विभागातील जनतेमध्ये पण उत्साह आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा त्याच जोशात आम्ही करणार आहोत। यावेळी सुद्धा आपण ही स्पर्धा 2 विभागात घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एक गडगडी नारळ स्पर्धा आणि हातावरची नारळ स्पर्धा। गडगडी विभागात आपण एक स्पर्धक खालना जमिनीवरनं नारळ गडगडत सोडतो आणि दुसरा स्पर्धक हातात नारळ घेऊन तो नारळ फोडत असतो। तर हातावरची जी नारळ फोडी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये एक स्पर्धक हा एका हातात नारळ घेतो, दुसरा स्पर्धक एका हातात नारळ घेतो आणि एकमेकांच्या नारळावर नारळ आपटून नारळ फुटला जातो। ज्याचे नारळ टिकेल तो स्पर्धक जिंकतो। तर ही एक कोकणातली पारंपरिक आमचा खेळ असलेली स्पर्धा आहे आणि त्याचा जोशपूर्ण वातावरणात आम्ही हे नारळ पौर्णिमेपर्यंत खेळी आमच्या स्पर्धा या चालूच असतात। सर, रायगडसह कोकण आणि महाराष्ट्रातले देखील स्पर्धक विशेष करून भाग घेतात, नेमके कुठले स्पर्धक? मागील अनेक वर्ष या स्पर्धेसाठी कोकणातनं किंवा वसई विरार सारख्या ठिकाणांना स्पर्धक येत आहेत। या वर्षी सुद्धा मी आत्ताच याच्याकडनं लिस्ट बघितली तर अगदी रेवस रेड्डी किंवा मालवणमधनं आचरेकर, मुंबई विरारमधनं आहेत आणि आमचे स्थानिक चौल, रेवदंडा, नागाव, आवास, थळ, वर्सोली अशा ठिकाणचे पण स्पर्धक या स्पर्धेत आहेत। जे स्पर्धक बाहेर जाऊन पण मोठे स्पर्धा जिंकतात असे सगळे स्पर्धक या स्पर्धेसाठी येणार आहेत। तर या स्पर्धेची तयारी देखील मोठ्या प्रमाणावर करावी लागते, ती तयारी कशी आहे आणि स्पर्धक आणि जनतेला काय आव्हान आहे याचा प्रेक्षक म्हणून लाभ होतो? नक्कीच तयारी तर जोरदार चालूच आहे, स्टेज बांधणं वगैरे चालू आहे, कारण पावसाचे दिवस आहेत आणि ट्रॉफीज वगैरे सगळ्या आलेल्या आहेत। फक्त आता उत्कंठा आहे की स्पर्धा कधी चालू होणार, कारण सगळ्या ज्या आमची मुलं आहेत, कारण ही खेळी नारळ स्पर्धा आहे। जनरली आमच्याकडे जे भाजीचे नारळ असतात त्यांची स्पर्धा होतच असते, पण खेळी नारळ ही स्पर्धा अशी आहे की स्पर्धकाला स्वतःचा नारळ स्वतः आणायचा आहे आणि ह्या नारळांचं पण एक वेगळं वैशिष्ट्य असतं। म्हणजे प्रत्येक नारळाची जी साईज आहे आणि प्रत्येक नारळाची जर तुम्ही एखादा नारळ फुटला तर त्याची कलटी बघाल तर त्याची साईज अगदी अविस्मरणीय आहे। आणि मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करीन की अशी स्पर्धा बघायला या, तुम्ही पण एन्जॉय कराल।